माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। आज देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा छठ हा मोठा सण साजरा केला जात आहे। या छठ उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आपापल्या गावी, आपापल्या घरी, आपापल्या कुटुंबांमध्ये पोहोचले आहेत। मी अशी प्रार्थना करतो की छठ मातेने सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद द्यावा। मित्रहो, सूर्यपूजेची ही परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची नाळ निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा आहे। या पूजेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सूर्यप्रकाशाचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे। त्याचबरोबर उतार चढाव हा जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही देण्यात आला आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं चित्त स्थिर ठेवलं पाहिजे। छठ मातेच्या पूजेमध्ये वेगवेगळी फळं आणि ठेकुआचा नैवेद्य अर्पण केला जातो। हे व्रत एखाद्या कठीण साधनेसारखंच आहे। छठ पूजेचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेल्या असतात। पूजेसाठी बांबूपासून बनवलेली टोपली किंवा सुपली वापरली जाते। मातीच्या दिव्यांचंही एक वेगळंच महत्त्व असतं। या सणाच्या माध्यमातून हरभरा पिकवणारे शेतकरी आणि बत्तासे तयार करणारे लहान उद्योजक यांचं महत्त्व समाजात रुजवण्यात आलं आहे। त्यांच्या सहकार्याशिवाय छठ पूजा पूर्ण होऊ शकत नाही। हा सण आपल्या आयुष्यातील स्वच्छतेच्या महत्त्वावर सुद्धा भर देतो। या उत्सवाचं आगमन होताच रस्ते, नद्या, घाट, पाण्याचे विविध स्रोत या सर्वांची सामुदायिकरित्या स्वच्छता केली जाते। छठ हा सण एक भारत श्रेष्ठ भारतचं सुद्धा एक उदाहरण आहे। आज बिहार आणि पूर्वांचल मधले लोक देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी छठचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत। दिल्ली तसंच मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सुद्धा हल्ली छठ पूजेचं आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असतं। मला आठवतं की पूर्वी गुजरातमध्ये छठ पूजा होत नसे, पण बदलत्या काळानुसार आज गुजरातमध्ये जवळपास सर्वत्र छठ पूजेचे रंग दिसू लागले आहेत। हे पाहून मलाही मनापासून आनंद होतो। आपण पाहतो की परदेशात सुद्धा छठ पूजा साजरी होत असल्याचं हल्ली मोठ्या प्रमाणावर आढळून येतं। म्हणजेच भारताचा हा समृद्ध वारसा, आपल्या श्रद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवत आहेत। या महाउत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझ्यातर्फे अनेक शुभेच्छा। माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्ताच आपण पवित्र अशा छठ पूजेबद्दल, भगवान सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो। मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे। सूर्यदेवाचं वरदान आहे सौर ऊर्जा। सौर ऊर्जा हा आज एक असा विषय आहे ज्यात अवघं जग आपलं भविष्य बघत आहे आणि भारतासाठी तर शतकानुशतक सूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत। भारत आज आपल्या पारंपरिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे। त्यामुळेच आज सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत। सौर ऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे। तामिळनाडूमध्ये कांचीपुरम इथे एक शेतकरी आहेत, थिरू के एझिलन। त्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतात 10 अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप संच बसवला। आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही। आता ते शेतात सिंचन करण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत।
त्याचप्रमाणे राजस्थानमधील भरतपूर येथील PM कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत कमलजी मीणा. कमलजींनी शेतात सौर पंप बसवला, त्यामुळे त्यांचा खर्चही कमी झाला आहे. खर्च कमी झाला त्यामुळे उत्पन्नही वाढलं. कमलजी इतर अनेक लघु उद्योगांसाठीही सौर ऊर्जेचा वापर करत आहेत. त्यांच्या भागात लाकूड काम केलं जातं, गायीच्या शेणापासून उत्पादनं घेतली जातात, त्यासाठीही सौर ऊर्जेचाच वापर केला जात आहे. त्याचबरोबर ते 10-12 जणांना रोजगार सुद्धा देत आहेत. म्हणजेच कमलजींनी कुसुम योजनेतून जी सुरुवात केली त्याचा सुगंध आता अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे. मित्रहो, तुम्ही कधी कल्पना तरी करू शकता का की तुम्ही महिनाभर वीज वापराल आणि त्या विजेचं बिल येण्याऐवजी तुम्हाला चक्क विजेचे पैसे मिळतील. सौर ऊर्जेनं हे सुद्धा करून दाखवलं आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील मोढेरा या देशातल्या पहिल्या सौर गावाबद्दल बरंच काही ऐकलं असेल. मोढेरा या सौर गावातील बहुतांश घरांमध्ये सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती सुरू झाली आहे. आता तिथल्या अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी विजेचं बिल येत नाही, उलट विजेच्या उत्पादनाचे धनादेश येत आहेत. हे घडताना पाहून आता देशातल्या अनेक गावांमधले लोक मला पत्र लिहून त्यांचं गाव सुद्धा सौर ग्राम व्हावं अशी विनंती करत आहेत. म्हणजेच आता तो दिवस निश्चितच दूर नाही जेव्हा भारतात लवकरच सौर गावांची उभारणी ही फार मोठी लोक चळवळ होईल आणि मोढेरा गावातल्या लोकांनी याची सुरुवात केली आहे. चला तर मग मन की बातच्या श्रोत्यांना सुद्धा मोढेरा गावातील लोकांची ओळख करून देऊया. सध्या आपल्या सोबत फोनवर बोलत आहेत श्री विपिन भाई पटेल. विपिन भाई नमस्ते. देखिए, अब तो मोढेरा पूरे देश के लिए एक मॉडल के रूप में चर्चा में आ गया है, लेकिन जब आपको अपने रिश्तेदार परिचित सब बातें पूछते होंगे तो आप उनको क्या बताते हैं, क्या फायदा हुआ? सर, लोग हमारे को पूछते हैं तो हम कहते हैं कि हमारे जो बीज बिल आता था, लाइट बिल, वो अभी 0 आ रहा है और कभी 70 रुपये आता है, पर लेकिन हमारे पूरे गांव में जो आर्थिक परिस्थिति है वो सुधर रही है. यानी एक प्रकार से पहले जो बिजली बिल की चिंता थी वो खत्म हो गई. हाँ सर, वो तो बात सही है सर. तो अभी तो कोई टेंशन नहीं पूरे गांव में. सब लोग को लग रहा है कि सर ने जो किया तो वो तो बहुत अच्छा किया है. वो खुश है सर, आनंदित हो रहे हैं सब. अब अपने घर में ही खुद ही बिजली का कारखाना के मालिक बन गए, खुद का अपना घर के छत पे बिजली बन रही है. हाँ, बात सही है सर. तो क्या ये बदलाव जो आया है उसकी गांव के लोगों पे क्या असर है? सर, वो पूरे गांव के लोग वो खेती कर रहे हैं, तो फिर हमारे को बिजली की जो झंझट थी तो उसमें मुक्ति हो गई है. बिजली का बिल तो भरना नहीं है, निश्चित हो गए है सर. मतलब बिजली का बिल भी गया और सुविधा बढ़ गई, झंझट भी गया सर. और सब जब आप यहाँ आए थे और तो 3D शो जो यहाँ उद्घाटन किया तो इसके बाद तो मोढेरा गांव में 4 चांद लग गए सर. और वो जो सेक्रेटरी आए थे सर, जी जी, तो वो गांव फेमस हो गया सर. या UN के सेक्रेटरी जनरल, उनकी खुद की इच्छा थी, उन्होंने मुझे बड़ा आग्रह किया कि भाई इतना बड़ा काम किया है तो मैं वहां जाके देखना चाहता हूं. चलिए विपिन भाई, आपको और आपके गांव के सब लोगों को मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं, और दुनिया आप में से प्रेरणा ले और ये सोलर एनर्जी का अभियान घर घर चले. ठीक है सर, हम लोगों को बताएंगे कि भाई सोलर लगवाओ, आपके पैसे से भी लगवाओ तो बहुत फायदा है. हाँ, लोगों को समझाइए. चलिए, बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद भैया. थैंक यू सर, थैंक यू सर. मेरा जीवन धन्य हो गया आपसे बात करके. विपिन भाई का बहुत बहुत धन्यवाद. आइए, चला आता आपण मोढेरा गावातल्या वर्षाताईंशी सुद्धा बोलूया. हेलो, नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते वर्षाबेन, कैसी हैं आप? बहुत अच्छे सर, आप कैसे हैं? मैं बहुत ठीक हूँ. हम धन्य हो गए सर आपसे बात करके. अच्छा वर्षाबेन, हाँ, आप मोढेरा में, आप तो एक तो फौजी परिवार से हैं, फौजी परिवार से हूँ मैं. आर्मी एक्समैन की वाइफ बोल रही हूँ सर. तो पहले हिंदुस्तान में कहाँ कहाँ जाने का मौका मिला आपको? मुझे राजस्थान में मिला, गांधीनगर में मिला, कटरा का जो जम्मू है वहाँ पर मिला मौका साथ में रहने का. बहुत सुविधा वहाँ पर मिल रही थी सर. और ये फौज में होने के कारण
आप हिंदी भी बढ़िया बोल रही हो। हाँ सीखा है सर। हाँ। मुझे बताइए, मोढेरा में जो इतना बड़ा परिवर्तन आया, ये सोलर रूफटॉप प्लांट आपने लगवा दिया, जो शुरू में लोग कह रहे होंगे तब तो आपको मन में आया होगा ये क्या मतलब है, क्या कर रहे हैं, क्या होगा, ऐसे थोड़ी बिजली आती है, सब बातें हैं कि आपके मन में आई होगी। अब क्या अनुभव आ रहा है, इसका फायदा क्या हुआ है? बहुत सर फायदा तो फायदा ही फायदा हुआ है सर। हमारे गांव में तो रोज दिवाली मनाई जाती है आपकी वजह से। 24 घंटे हमें बिजली मिल रही है, बिल तो आता ही नहीं है बिल्कुल। हमारे घर में हमने इलेक्ट्रिक सब चीजें घर में ला रखी है सर, सब यूज कर रहे हैं हम आपकी वजह से सर। बिल आता ही नहीं है तो हम फ्री माइंड से सब यूज कर सकते हैं ना। ये बात सही है, आपने बिजली का अधिकतम उपयोग करने के लिए भी मन बना लिया है। बना लिया सर, बना लिया। अभी हमें कोई दिक्कत ही नहीं है, हम फ्री माइंड से सब जो वॉशिंग मशीन है, एसी है, सब चला सकते हैं सर। और गांव के बाकी लोग भी खुश हैं इसके कारण? बहुत बहुत खुश है सर। अच्छा, ये आपके पतिदेव तो वहाँ सूर्य मंदिर में काम करते हैं, तो वहाँ वो जो लाइट शो हुआ, इतना बड़ा इवेंट हुआ, और अभी दुनिया भर के मेहमान आ रहे हैं। दुनिया भर के फॉरेनर आ सकते हैं, और आपने वर्ल्ड में प्रसिद्ध कर दिया है हमारे गांव को। तो आपके पति को अब काम बढ़ गया होगा, इतने मेहमान वहाँ मंदिर में देखने के लिए आ रहे हैं। अरे कोई बात नहीं, जितना भी काम बढ़े सर, कोई बात नहीं, इसकी हमें कोई दिक्कत नहीं है हमारे पति को। बस आप विकास करते जाओ हमारे गांव का। अब गांव का विकास तो हम सबको मिल करके करना है। हाँ हाँ सर, हम आपके साथ हैं। और मैं तो मोढेरा के लोगों का अभिनंदन करूंगा, क्योंकि गांव ने इस योजना को स्वीकार किया और उनको विश्वास हो गया कि हाँ, हम अपने घर में बिजली बना सकते हैं। 24 घंटे सर हमारे घर में बिजली आती है और हम बहुत खुश हैं। चलिए, मेरी आपको बहुत शुभकामनाएं हैं। जो पैसे बचे हैं, इसका बच्चों के भलाई के लिए उपयोग कीजिए। उन पैसों का उपयोग अच्छा हो ताकि आपका जीवन को फायदा हो। मेरी आपको बहुत शुभकामनाएं हैं। और सब मोढेरा वालों को मेरे नमस्कार। साथियों, मित्र हो, वर्षाताई आणि विपिन भाई यांनी जे काही सांगितलंय ते संपूर्ण देशासाठी, गावांसाठी आणि शहरांसाठी प्रेरक आहे। मोढेराच्या या अनुभवाची देशभरात पुनरावृत्ती होऊ शकते। सूर्याच्या शक्तीमुळे आता पैशाची बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर इथे राहणारे आपले एक मित्र आहेत, मंजूर अहमद लरहवाल। काश्मीरमध्ये थंड वातावरण असल्यामुळे विजेचा खर्च जास्त आहे। याच कारणामुळे मंजूरजी यांचं वीज बिल सुद्धा 4000 रुपयांपेक्षा जास्त येत असे। मात्र मंजूरजींनी त्यांच्या घरी सोलर रूफटॉप प्लांट लावला आणि आता त्यांचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे। त्याचप्रमाणे ओदिशातील कुन्नी देउरी या मुलीनं स्वतःबरोबरच इतर महिलांसाठी सुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून रोजगाराचं साधन प्राप्त केलं आहे। कुन्नी ओदिशामधल्या केंदुझर जिल्ह्यातल्या करदापाल गावामध्ये राहते। ती आदिवासी महिलांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रीलिंग मशीनवर रेशीम कातण्याचं प्रशिक्षण देते। सौर मशीनमुळे या आदिवासी महिलांना वीज बिलाचा भार सहन करावा लागत नाही, शिवाय त्यांना उत्पन्नही मिळत आहे। हे सूर्यदेवाच्या सौर ऊर्जेचं वरदानच तर आहे। वरदान आणि प्रसादाचा लाभ जितक्या जास्त लोकांना मिळेल तितकं चांगलं। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या। माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच मी तुमच्यासोबत सूर्याबद्दल बोलत होतो। आता माझा मोहरा मी अंतराळाकडे वळवत आहे, कारण आपला देश सौर ऊर्जा क्षेत्राबरोबरच अंतराळ क्षेत्रातही कमाल करून दाखवतोय। आज अवघं जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झालं आहे। त्यामुळे मी असा विचार केला की मन की बातच्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सांगून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं। मित्रहो, तुम्ही पाहिलं असेल की आता काही दिवसांपूर्वीच भारताने एकाच वेळी 36 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण केलं। दिवाळीच्या बरोबर एक दिवस आधी मिळालेलं हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवा वर्गाकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे। या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात
डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल आणि याच्या मदतीनं अगदी दुर्गम आणि दूरवरचे भाग देखील देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेनं जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचं देखील हे एक उदाहरण आहे. तुमच्याशी बोलत असताना मला जुने दिवस आठवत आहेत. तेव्हा भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण भारतातल्या वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान तर विकसित केलंच आहे, पण त्याचबरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आज भारत एकाच वेळी डझनावारी उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारत एक समर्थ पर्याय म्हणून उदयाला आला आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारं देखील उघडली आहेत. मित्रांनो, विकसित भारताच्या निर्धारासह मार्गक्रमण करणारा आपला देश सर्वांच्या प्रयत्नांनीच आपली उद्दिष्ट साध्य करू शकतो. पूर्वीच्या काळी भारतात अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणांच्या कक्षेत मर्यादित झालं होतं. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातल्या युवा वर्गासाठी खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्यात आलं तेव्हापासून या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले आहेत. भारतातील उद्योग आणि स्टार्टअप या क्षेत्रात अनेक नवनवीन अभिनव संशोधनं आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः इन स्पेसच्या सहकार्यानं या क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहेत. इन स्पेसच्या माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पेलोड्स म्हणजेच अंतराळ साहित्य आणि उपग्रह यांचं प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मी अधिकाधिक स्टार्टअप उद्योजक आणि संशोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या मोठ्या संधींचा लाभ घ्यावा. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा विद्यार्थ्यांचा विषय येतो, युवा शक्तीचा विषय निघतो, नेतृत्व शक्तीचा विषय निघतो, तेव्हा असं दिसतं की त्यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक जुन्या पुराण्या समजुती घट्ट रुतून बसल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो की विद्यार्थी शक्तीबाबत चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी जोडून या शक्तीचा परीघ मर्यादित केला जातो. पण विद्यार्थी शक्तीचा आवाका फार मोठा, अतिप्रचंड आहे. विद्यार्थी शक्ती भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठीचा आधारस्तंभ आहे. शेवटी आज जे युवावस्थेत आहेत तेच सर्वजण भारताला 2047 कडे घेऊन जाणार आहेत. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा वर्गाची ही शक्ती, त्यांचे कष्ट, त्यांचे श्रम, त्यांची प्रतिभा भारताला त्या नव्या उंचीवर घेऊन जाईल जी उंची गाठण्याचा निर्धार देश आज करत आहे. आपला युवा वर्ग सध्या ज्या पद्धतीनं देशासाठी कार्य करत आहे, देश उभारणीच्या कामात एकाग्र झाले आहेत, ते पाहून माझं मन अत्यंत विश्वासानं भरून गेलं आहे. ज्या पद्धतीनं आपले युवक हॅकॅथॉन्समध्ये प्रश्नांची उत्तरं शोधतात, त्यासाठी रात्र जागून तासनतास काम करतात, त्यातून खूप मोठी प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या हॅकॅथॉन्समध्ये देशातील लाखो युवकांनी एकत्र येऊन अनेक आव्हानांवर मात केली आणि देशाला अनेक समस्यांवर नवी उत्तरं शोधून दिली आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल की मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात जय अनुसंधान म्हणजेच जय संशोधनाचं आवाहन केलं होतं. मी या दशकात भारताला टेकेड म्हणजेच तंत्रज्ञानाचं दशक बनवण्याविषयी देखील बोललो होतो. मला हे पाहून फार आनंद झाला की या टेकेडची धुरा आपल्या IITच्या विद्यार्थ्यांनी खांद्यावर पेलली आहे. याच महिन्यात 14-15 ऑक्टोबरला देशातील सर्व 23 IIT संस्था आपापली अभिनव संशोधनं आणि संशोधन प्रकल्प यांचं सादरीकरण करण्यासाठी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले. या कार्यक्रमात देशभरातील निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी 75 पेक्षा जास्त उत्तमोत्तम प्रकल्प सादर केले. आरोग्य सेवा, कृषी, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स, 5G संपर्क यंत्रणा अशा विविध संकल्पनांवर हे प्रकल्प आधारित होते. तसं पाहायला गेलं तर हे सर्वच प्रकल्प एकाहून एक सरस होते. पण मी त्यातील काही प्रकल्पांकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो.
उदाहरणार्थ IIT भुवनेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या एका चमूनं नवजात अर्भकांसाठी पोर्टेबल व्हेंटिलेटर जीवरक्षक प्रणाली विकसित केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाचा वापर दुर्गम क्षेत्रातील अर्भकांसाठी अत्यंत सुलभतेनं करता येऊ शकेल. ज्या बाळांचा जन्म विहित वेळेआधी झाला आहे अशा बाळांचा जीव वाचवण्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. विजेवर चालणारी वाहनं असो, ड्रोन तंत्रज्ञान असो, 5G असो, आपले अनेक विद्यार्थी यांच्याशी संबंधित नवतंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झटत आहेत. देशातील अनेक IIT संस्था एकत्र येऊन एका बहुभाषक प्रकल्पावर देखील काम करत आहेत. हा प्रकल्प स्थानिक भाषा शिकण्यासाठी सोप्या पद्धती विकसित करण्यासंबंधी आहे. हा प्रकल्प नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील मदत करेल. तुम्हाला हे कळल्यावर नक्कीच आनंद होईल की IIT मद्रास आणि IIT कानपूर या संस्थांनी एकत्र येऊन भारताचे स्वदेशी 5G टेस्ट बेड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खरोखरच ही एक मोठी सुरुवात आहे. मला आशा आहे की येत्या काळात अशा प्रकारचे आणखी अनेक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. मला अशी सुद्धा अपेक्षा आहे की IIT संस्थांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षण संस्था देखील त्यांची संशोधनं आणि विकासाशी संबंधित कार्य अधिक वेगानं करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आपल्या समाजाच्या नसानसात भिनली आहे आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला ती जाणवते. आपल्या देशात पर्यावरण रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेल्यांची कमतरता नाही. कर्नाटकात बंगळुरू इथे राहणारे सुरेश कुमार यांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्यात निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाची एक प्रबळ आंतरिक तळमळ दिसून येते. शहरातील सहकार नगर परिसरात असलेलं जंगल पुन्हा हिरवगार करण्याचा निर्धार त्यांनी 20 वर्षांपूर्वी केला. हे काम अत्यंत कठीण होतं, पण त्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्यांचे आज 40 फुटी विशालकाय वृक्ष झाले आहेत. त्यांच्या सौंदर्यानं प्रत्येकाचं मन मोहित होतं. यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना देखील फार अभिमान वाटतो. सुरेश कुमारजी आणखी एक अनोखं कार्य देखील करतात. त्यांनी कन्नड भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार नगरमध्ये एक बस थांबा देखील तयार केला आहे. त्यांनी शेकडो लोकांना कन्नड भाषेतील वचनं कोरलेल्या पितळेच्या थाळ्या देखील भेटी दाखल दिल्या आहेत. परिसंस्था आणि संस्कृती दोन्हींची सोबतीनं प्रगती व्हावी, संवर्धन व्हावं, ही कल्पना किती उदात्त आहे तुम्हीच विचार करा. मित्रांनो, आजच्या काळात पर्यावरण स्नेही निवास आणि पर्यावरण स्नेही उत्पादनं यांच्या बाबतीत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या अशाच एका मनोरंजक उपक्रमाची माहिती मिळवण्याची संधी मला मिळाली. हा सुंदर उपक्रम कोइंबतूर येथील अनाईकट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या गटानं सुरू केला आहे. या महिलांनी निर्यातीसाठी टेराकोटा प्रकारच्या 10,000 पर्यावरण स्नेही चहाच्या कपांची निर्मिती केली. नवलाईची गोष्ट अशी आहे की हे टेराकोटा चहाचे कप बनवण्याची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी स्वतःच निभावली. या महिलांनी मातीचं मिश्रण तयार करण्यापासून ते अखेरच्या पॅकेजिंग पर्यंत प्रत्येक काम स्वतःच केलं. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतलं होतं. या अद्भुत उपक्रमाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मित्रांनो, त्रिपुरामधील काही गावांनी देखील फार चांगली शिकवण दिली आहे. तुम्ही जैव गाव या संकल्पनेबद्दल नक्कीच ऐकलं असेल, पण त्रिपुरामधील काही गावांनी जैवगाव 2 संकल्पनेची पुढची पायरी देखील पार केली आहे. जैवगाव संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान कसं कमी करता येईल यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विविध उपायांच्या मदतीनं लोकांचं जीवनमान सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येतं. या टप्प्यात सौर ऊर्जा, बायोगॅस, मधुमक्षिका पालन आणि जैविक खतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केलं जातं. एकंदर पाहिलं तर असं दिसतं की हवामान बदलाच्या दुष्परिणामांविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला जैवगाव 2
आणखी बळकटी देणार आहे. मैं देश के मला देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वाढत असलेला उत्साह पाहून फारच आनंद झाला आहे. पहले ही काही दिवसांपूर्वीच भारतात पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मिशन लाईफ लाइफ को अर्थात जीवन अभियान सुरू करण्यात आलं. का सीधा पर्यावरणाची हानी न करणाऱ्या, पर्यावरणाचं नुकसान न करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार ही मिशन लाईफची साधी सोपी संकल्पना आहे. मेरा आग्रह है माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी देखील या अभियानाची माहिती करून घ्या आणि अशी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, उद्या 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस आहे. सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. इस दिन या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचं म्हणजेच एकता दौडचं आयोजन करण्यात येतं. ये दौड़ हा उपक्रम देश में देशातील एकतेचे बंध मजबूत करतो, हमारे युवा आपल्या युवा वर्गाला प्रोत्साहित करतो. अब से कुछ दिन काही दिवसांपूर्वीच ऐसी ही आपल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या काळात देखील खेलों के दौरान अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळाली. जुड़े जुडेगा इंडिया तो जितेगा इंडिया म्हणजेच एकजुटीनं काम झटून केलं तर भारताचा विजय नक्की, या संकल्पनेसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनी एकतेचा सशक्त संदेश तर दिलाच, वहीं पण त्याचबरोबर भारताच्या क्रीडा संस्कृतीला देखील प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आपको ये जानकर हे ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला आनंद होईल की भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत्या. इसमें या स्पर्धांमध्ये 36 क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आणि त्यात 7 नव्या तसंच योगासन आणि मल्लखांब या 2 स्वदेशी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला. गोल्ड मेडल सुवर्ण पदक पटकावण्याच्या चढाओढीत सेनादल, महाराष्ट्र आणि हरियाणा असे 3 संघ आघाडीवर होते. खेलों में या स्पर्धांमध्ये 6 राष्ट्रीय विक्रम और करीब आणि सुमारे 60 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधले विक्रम नव्यानं प्रस्थापित झाले. मी या स्पर्धातील पदक विजेत्या, नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या तसंच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन करतो. तसंच या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो. मित्रांनो, उन सभी गुजरातमध्ये झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचं मी मनापासून कौतुक करतो. आयोजन में अपना योगदान दिया. तुम्ही पाहिलं असेल आपने देखा है की गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं. इन खेलों के या स्पर्धांच्या आयोजनापूर्वी एकदा माझ्या मनात असाही विचार आला इस समय तो पूरा की या काळात संपूर्ण गुजरात उत्सवांमध्ये मशगूल असतं. अशा वेळी तेथील जनता या खेळांचा आनंद कशी लुटू शकेल? एकीकडे स्पर्धांसाठी एवढी मोठी व्यवस्था करणं आणि दुसरीकडे नवरात्रीचा गरबा या कार्यक्रमाचं आयोजन, ही सगळी जबाबदारी गुजरात एकाच वेळी कशी पार पाडेल? पण गुजरातच्या जनतेनं त्यांच्या आदरातिथ्यानं सर्व पाहुण्यांना खुश केलं. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या कालावधीत ज्या प्रकारे कला, क्रीडा आणि संस्कृती यांचा संगम झाला, त्यामुळे सर्वत्र उत्साहानं भारलेलं वातावरण निर्माण झालं. खेळाडू देखील दिवसभर क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत तर संध्याकाळी गरबा आणि दांडियामध्ये रंगून जात. त्यांनी गुजराती पद्धतीचं जेवण आणि नवरात्रीची अनेक छायाचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात टाकली. हे पाहणं आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंददायी होतं. शेवटी अशा प्रकारच्या खेळांमुळे भारताच्या विविध संस्कृतींची माहिती मिळत असते. हे खेळ एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला देखील आणखी सशक्त करतात. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला आपला देश आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहे. याद होगा तुमच्या हे लक्षात असेलच की गेल्या वर्षीपासून आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी आदिवासी आदिवासी वारसा आणि गौरव साजरा करण्याची सुरुवात केली होती. शुरुआत की. भगवान भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लाखो लोकांची एकजूट करण्यात यश मिळवलं होतं. उन्होंने भारत की भारताचं स्वातंत्र्य आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाकरता त्यांनी त्यांच्या प्राणांचं बलिदान केलं होतं. कितना असं बरंच काही आहे जे धरती आबा बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. साथियों
मित्रांनो, जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा विषय निघतो, त्यांच्या लहानशा जीवन कालावधीकडे आपण पाहतो, तेव्हा आज देखील आपण त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो. आणि धरती आबा तर म्हणाले होते की ही आपली भूमी आहे, आपण तिचे रक्षण करते आहोत. त्यांच्या या वाक्यात मातृभूमीप्रती कर्तव्य भावना देखील आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव देखील आहे. त्यांनी नेहमीच आपल्याला आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडता कामा नये, आपण या संस्कृतीपासून दूर जाता कामा नये या मुद्द्यांवर भर दिला. आजच्या काळात देखील आपण आपल्या देशातील आदिवासी समाजांकडून निसर्ग आणि पर्यावरण यांच्या बाबतीत खूप काही शिकू शकतो. मित्रांनो, गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी मला रांची येथील भगवान बिरसा मुंडा वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य लाभलं. देशातील सर्व युवा वर्गाला माझा आग्रह आहे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की परवा 1 नोव्हेंबरला मी गुजरात राजस्थान सीमेवरील मानगड या ठिकाणी असेन. भारताचं स्वातंत्र्य युद्ध आणि आपल्या समृद्ध आदिवासी वारशाच्या संदर्भात मानगड या ठिकाणाला विशिष्ट महत्त्व आहे. या ठिकाणी नोव्हेंबर 1913 मध्ये भयानक नरसंहार झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक आदिवासींची निर्दयपणे हत्या केली होती. असं सांगितलं जातं की या नरसंहारात 1000हून जास्त आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले. आज यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देतं. या आदिवासी आंदोलनाचं नेतृत्व प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोविंद गुरुजींनी केलं होतं. आज मी त्या सर्व आदिवासी हुतात्म्यांना आणि गोविंद गुरुजींच्या अतुलनीय धाडसाला तसंच शौर्याला वंदन करतो. या अमृत काळात भगवान बिरसा मुंडा, गोविंद गुरु आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचं जितक्या निष्ठेनं आपण पालन करू, तितका आपला देश नवशिखर गाठेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला गुरु नानक जयंती आहे. गुरु नानकजी यांचं प्रकाश पर्व आपल्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळतं. गुरु नानक देवजी यांनी आपलं संपूर्ण जीवन मानवतेचा प्रकाश पसरवण्यासाठी व्यतीत केलं. गेल्या काही वर्षांमध्ये देशानं गुरूंची शिकवण जनतेत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्याला गुरु नानक देवजी यांचं 550वं प्रकाश पर्व देश परदेशात व्यापक पातळीवर साजरं करण्याचं भाग्य लाभलं होतं. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती होणं देखील तितकंच आनंददायी आहे. काही दिवसांपूर्वी मला हेमकुंड साहिब या स्थानासाठी निर्माण होणाऱ्या रोपवेची कोनशिला रचण्याची संधी लाभली होती. आपल्याला आपल्या गुरूंच्या विचारातून सतत शिकायचं आहे, त्यांच्याप्रती समर्पित राहायचं आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नदीत स्नान करतो, गरिबांची सेवा करतो, त्यांना दान देतो. मी या सर्व उत्सवांसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्य आपापला राज्य स्थापना दिन साजरा करणार आहेत. आंध्र प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करेल, केरळ पिरावी साजरा होईल, कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल. याच प्रकारे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा ही राज्य देखील आपापले स्थापना दिवस साजरे करतील. मी या सर्व राज्यांमधल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये परस्परांकडून शिकण्याची, सहयोगानं वाटचाल करण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची आंतरिक इच्छा जितकी प्रबळ होईल तितकाच आपला देश प्रगती करेल. मला पूर्ण विश्वास आहे की आपण या भावनेसह पुढची वाटचाल करूया. तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या, निरोगी खुशाल रहा. मन की बात मधील पुढच्या भेटीपर्यंत मला रजा द्या. नमस्कार, धन्यवाद.